सो आपण पाहत आहोत फर्स्ट 20 एलिमेंट्स. त्यामध्ये पहिला एलिमेंट आपल्याकडे हायड्रोजन. त्याचा सिम्बॉल असेल पहिला लेटर तो आहे H आणि त्याचा नंबर आहे आपल्याकडे 1. त्यानंतर दुसरा एलिमेंट असतो आपल्याकडे तो आहे हेलियम. त्याचा सिम्बॉल असेल H आणि E असेल. त्याचा नंबर आहे आपल्याकडे 2. त्यानंतर आपल्याकडे असेल लिथियम. तो दाखवायचा पहिले 2 लेटर घेतले आपण त्यामध्ये L आणि I हा त्याचा सिम्बॉल झाला. त्यानंतर हा 3 त्याचा नंबर. त्यानंतर नेक्स्ट असतो आपल्याकडे बेरिलियम. तो दाखवायचा आपल्याला BE ने. त्याचा नंबर आहे 4. त्यानंतर बोरॉन. बोरॉनचा सिम्बॉल असेल आपल्याकडे B आणि ॲटॉमिक नंबर 5. त्यानंतर नेक्स्ट असतो कार्बन. कार्बनचा सिम्बॉल C आणि तो दाखवायचा 6 नंबरने. म्हणजे त्याचा ॲटॉमिक नंबर आहे. ॲटॉमिक नंबर येतो त्यांच्या प्रोटॉनच्या नंबरवरून, म्हणजे त्यामध्ये 6 प्रोटॉन्स असतील आपल्याकडे. त्यानंतर नेक्स्ट आहे आपल्याकडे नायट्रोजन. तो दाखवायचा N ने. त्याचा नंबर आहे आपल्याकडे 7. नंतर असतो नेक्स्ट आपल्याकडे ऑक्सिजन. तो दाखवायचा आपल्याला O ने. त्याचा ॲटॉमिक नंबर असेल 8. त्यानंतर नेक्स्ट आहे आपल्याकडे फ्लोरीन. तो दाखवायचा आपण F ने. त्याचा नंबर आहे 9. त्यानंतर नेक्स्ट आहे आपल्याकडे निऑन. त्याचा सिम्बॉल आहे आपल्याकडे Ne आणि ॲटॉमिक नंबर आहे आपल्याकडे 10. सो आपण निऑन पर्यंत पाहिलेले इथे आपण. नेक्स्ट असेल आपल्याकडे सोडियम. सोडियमचं ॲक्च्युअली सिम्बॉल आपण ग्रीक लेटरवरून घेतला. त्याचं लॅटिन नेम असतं नॅट्रियम. ओके, नॅट्रियम. तिथून आपण त्याचा सिम्बॉल घेतला तो N आणि A. पहिला फक्त N घेतला होता, पण N पासून आपल्याला नायट्रोजन ऑलरेडी होता, त्यामुळे नेक्स्ट लेटर पण घेतला आपण तिथे. तो झाला Na. त्याचा नंबर आहे आपल्याकडे 11. हा झाला सोडियम आपल्याकडे. त्यानंतर नेक्स्ट आहे आपल्याकडे मॅग्नेशियम. काय असेल त्याचा सिम्बॉल, तर M पहिला लेटर आणि नंतर G. सो Mg सिम्बॉल. तो असेल 12 नंबर. त्यानंतर नेक्स्ट आहे आपल्याकडे ॲल्युमिनियम. सो असेल सिम्बॉल त्याचा Al आणि हा असेल 13. त्यानंतर नेक्स्ट आपल्याकडे सिलिकॉन. तो दाखवायचा आपला Si ने. त्याचा नंबर आहे 14. त्यानंतर नेक्स्ट फॉस्फोरस. तो दाखवायचा आपण P ने. त्याचा नंबर असेल आपल्याकडे 15. त्यानंतर नेक्स्ट सल्फर. तो दाखवायचा S ने. त्याचा नंबर आपल्याकडे 16. नंतर आपल्याकडे क्लोरीन. तो असेल आपल्याकडे Cl. त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 17. नेक्स्ट आपल्याकडे आर्गॉन. त्याचा सिम्बॉल असेल आपल्याकडे Ar आणि नंबर आहे 18. नेक्स्ट असतो आपल्याकडे पोटॅशियम. त्याचा सिम्बॉल आपण घेतो त्याच्या लॅटिन नेम, कारण P पासून आपल्याकडे ऑलरेडी फॉस्फरस होता आणि PO पासून पण एक पुढे आपल्याकडे पोलोनियम नावाचा एलिमेंट असतो, त्यामुळे त्याचा लॅटिन नेम पाहिलेला आहे तिथे. तो असेल कॅलियम. सो त्याच्यावरून त्याचा आपण लेटर घेतला तो पहिला हा कॅलियम, म्हणजेच पोटॅशियम आपल्याकडे K. त्याचा नंबर असेल आपल्याकडे 19. आणि त्यानंतर आहे आपल्याकडे कॅल्शियम. सिम्बॉल आहे आपल्याकडे Ca आणि त्याचा नंबर आहे इथे 20. सो अशा पद्धतीने आपण हे 20 एलिमेंट्स लर्न केलेले आहेत इथे. आणि आता यांचं आपल्याला स्ट्रक्चर पण पाहायचं आहे कसं असेल, किंवा अजून त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सर्वात महत्त्वाचं आहे. सो ते पण पाहूयात आपण कसं लर्न करायचं त्यांचं आता. सो आता पाहणार आहोत आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहायचं कोणत्या पण एलिमेंट्सचं. सो आधी आपण थोडीशी प्रॅक्टिस करू त्याची, म्हणजे सर्व आयडिया येऊन जाईल आपल्याला. सो फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे असतं की जो ॲटम आहे आपल्याकडे, फॉर एक्झाम्पल माझ्याकडे आहे सोडियम. सो आपण आत्ताच पाहिलं सोडियमचा सिम्बॉल असतो Na. ओके, आणि त्याचा नंबर काय होता आपल्याकडे 11. सो ते 11 म्हणजे काय, त्याच्याकडे 11 प्रोटॉन्स असतील. प्रोटॉन म्हणजे ते न्यूक्लियसमध्ये बसतात, आणि 11 काय आपल्याकडे ते इलेक्ट्रॉन्स असतात, जे की ते कशामध्ये बसतात, 11 इलेक्ट्रॉन आपले शेल्समध्ये बसले असतात.
सो आपल्याकडे शेल्सचे टाईप्स आहे आपल्याकडे, म्हणजे कोणते कोणते शेल असतात आपल्याकडे, जसं की फर्स्ट शेल आहे आपल्याकडे. सो शेल्स आहेत आपल्याकडे. हा, तर त्यामध्ये फर्स्ट शेल आहे आपल्याकडे, ती असेल के शेल. के शेल. त्यानंतर सेकंड शेल असते ती आपल्याकडे, ती असेल एल शेल. त्यानंतर थर्ड शेल जी असेल ती आपल्याकडे एम शेल. आणि फोर्थ शेल असेल ती आपल्याकडे सध्या तरी एन शेल आहे आपल्याकडे. सो यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स बसणार आहेत. सो आता जी के शेल आहे त्याच्यामध्ये मॅक्झिमम इलेक्ट्रॉन किती बसतात ते पाहायचं आपल्याला. सो मॅक्झिमम इलेक्ट्रॉन के शेलमध्ये बसतात फक्त 2, म्हणजे तिसरा इलेक्ट्रॉन आला तर ह्याच्यामध्ये बसणार नाही. सो आपल्याला नेक्स्ट शेलमध्ये पाठवायचं त्याला, म्हणजे जसं की एल शेलमध्ये पाठवणार आपण. सो के मध्ये 2 बसतील, एल मध्ये मॅक्झिमम आपल्याकडे 8 बसतात. तसं एम मध्ये मॅक्झिमम कॅपॅसिटी आपल्याकडे 32 आहे. सध्या आपण इथं 8 पर्यंत बसवणार 20 एलिमेंटसाठी. त्यानंतर एन शेल आहे आपल्या ॲक्च्युली एम शेलमध्ये बसतात मॅक्झिमम 18 इलेक्ट्रॉन्स आणि एन शेलमध्ये बसतात 32 इलेक्ट्रॉन्स. ओके. सो अशा पद्धतीने आपले इलेक्ट्रॉन भरायचे आहेत. सो आता आपल्याकडे इथं सोडियम आहे. सो आपल्याला सोडियमचा आपण सिम्बॉल आणि ॲटॉमिक नंबर पाहिलं. तिथे सोडियममध्ये काय ॲटॉमिक नंबर त्याचा 11 आहे. सो आपल्याला त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स कसे फिल होतात ते पाहायचं आपल्याला. सो मी त्याचं एक बेसिक स्ट्रक्चर काढतो इथे आपल्याला सोडियमचं, म्हणजे तुम्हाला आयडिया येऊन जाईल पूर्णपणे. सो सोडियममध्ये सगळ्यात पहिले असं सेंटर आपल्याकडे, त्याला काय म्हणायचं न्यूक्लियस. त्यामध्ये किती प्रोटॉन्स असतात आपल्याकडे 11 प्रोटॉन्स, जो की पॉझिटिव्ह चार्ज असतो आपल्याकडे 11 प्रोटॉन्स. त्यानंतर आपल्याकडे अशा शेल्स असतात, जसं की फर्स्ट शेल काढतो मी इथे, सो तिला मी म्हणेल के शेल. त्यानंतर ही माझ्याकडे एल शेल असेल सेकंड वाली, तिला एल शेल म्हणायचं. आता जे शेल्स आहेत त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स बसणार आपल्याकडे. फॉर एक्झाम्पल सोडियममध्ये 11 आपल्याकडे प्रोटॉन्स आहेत आणि 11 इलेक्ट्रॉन्स आहेत. सो मग ते इलेक्ट्रॉन कसे फिलअप होणार ते पाहणार आहोत आपण इथे आता. सो माझ्याकडे समजा 11 इलेक्ट्रॉन्स, आपल्याला माहिती आहे के मध्ये किती बसतात, फक्त 2च इलेक्ट्रॉन. सपोज ही के शेल आहे, त्यामध्ये हा एक इलेक्ट्रॉन बसला माझ्याकडे. त्यानंतर एल हा के मध्ये दुसरा इलेक्ट्रॉन, 2 झाले. त्यानंतर राहिले किती आपल्याला अजून टोटल 9 राहिलेत. सो एल शेलची कॅपॅसिटी किती आपल्याकडे 8 इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी आपल्याकडे एलची. के ची किती होती आपल्याकडे फक्त 2ची. सो के मध्ये 2 बसले आपल्याकडे इथे. एल मध्ये 8 कसे इलेक्ट्रॉन बसतात बघा इथे. हा 1, हा 2, then 3, then 4, 5, 6, 7 आणि 8. सो 8 इलेक्ट्रॉन झाले इथे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. हे 8 आणि हे 2, 10. सो आपली एलची पण कॅपॅसिटी काय झाली ती संपली आहे. त्यानंतर नेक्स्ट शेलची गरज पडणार आपल्याला. ती कोणती शेल असणार आपल्याकडे, एम शेल असणार आहे. सो ही एम शेल मी इथे काढतो त्यासाठी, सोडियमसाठी. सो एक बेसिक स्ट्रक्चर झालं आपल्याकडे ॲटमचं. आपल्याला व्यवस्थित गोल काढावं लागणार. सो त्यामध्ये जो आहे आपल्याकडे इलेक्ट्रॉन, तो एक शेल एम शेलमध्ये, तो इलेक्ट्रॉन मी इथे दाखवतो अशा पद्धतीने. हा वाला लास्ट इलेक्ट्रॉन आहे. सो आपल्याला काय काय कळलं इथे, आपल्याकडे के शेल होती, त्यानंतर एल शेलची गरज पडली आणि एम शेलची पण आपल्याला गरज पडली. के मध्ये किती इलेक्ट्रॉन बसले आपल्याकडे, 2 इलेक्ट्रॉन बसले. एल मध्ये किती बसले आपल्याकडे इथे 8 इलेक्ट्रॉन बसले. सो 2,8 झाला तो. आणि एम मध्ये किती झाले आपल्याकडे 1 इलेक्ट्रॉन बसला. सो अशा पद्धतीने सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झाले. म्हणजेच काय 2,8,1. कसं बरोबर आहे का नाही, कसं काउंट करा, आपण टोटल ॲडिशन करायचं त्यांची. सो टोटल ॲडिशन केली 2 + 8 10 + 1 11. सो अशा पद्धतीने हे सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपलं करेक्ट आहे. असंच एक ट्राय करू आपण. फॉर एक्झाम्पल नायट्रोजनसाठी करूयात आपण. डायरेक्टली आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढू आपण नायट्रोजनचं आता इथे. सो माझ्याकडे आहे इथे नायट्रोजन, त्याचा नंबर किती असतो आपल्याकडे 7, बरोबर. आता तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढायचं आहे. सो आत्ताच पाहिलं आपण कोणते कोणते शेल आहेत आपल्याकडे, के शेल, एल शेल, एम शेल आणि एन शेल आहे. सो आता 7 इलेक्ट्रॉन आहेत. सो आपल्याला माहिती आहे के मध्ये किती बसणार इथे 2च बसणार. मग राहिले किती आपल्याकडे 7 - 2 5 राहिले. सो एल मध्ये आपल्याकडे 5 आले. सो हे झालं आपल्याकडे नायट्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इथे एम ची आणि एन ची गरज पडली तर बिलकुल नाही पडलेली. ओके. सेम असंच काय करू आपण. आता माझ्याकडे आहे सपोज ॲल्युमिनियम आहे, त्याचा नंबर किती होता आपल्याकडे ॲल्युमिनियमचा 13. सो त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढायचं मला इथे. सो काय होणार, के मध्ये 2 बसणार, एल मध्ये आपल्याकडे किती बसतात मॅक्झिमम 8. 8 + 2 किती झाले 10. अजून किती राहिले आपल्याकडे 3 राहिले. सो इथे 3 लिहिला. सो 2 + 8 10 + 3 13. सो अशा पद्धतीने हे आपलं कोणाचं आलं ॲल्युमिनियमचं आलं इथे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. त्यानंतर सपोज आपण घेऊयात इथे एक्झाम्पल लिथियमचं घेऊयात. आता लिथियमचा नंबर असतो आपल्याकडे 3. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघा. आता के मध्ये किती बसणार 2 राहिले, किती आता 3 मधून 2 गेले 1च राहिला, आणि तो आपला एल शेल मध्ये 1 बसू शकतो आपल्याकडे. सो 1.
सो 2,1 लिथियम झाला. असंच सपोज माझ्याकडे आहे ऑक्सिजन घेतला आपण. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8 असतो. सो त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं मी. 2K मधून 2 इलेक्ट्रॉन गेले आपले, 8 मधून 2 गेले, 6 राहिले. त्यानंतर L मध्ये आपल्याकडे 6 येतील अशा पद्धतीने. सो एक बेसिक आयडिया आली असेल तुम्हाला. त्यानंतर आपण टेबल करूयात. टेबलमध्ये म्हणजे कशी पद्धतीने इलेक्ट्रॉनिक कन्व्हर्शन लिहायचं ते पाहूयात. म्हणजे सर्वांचे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कन्व्हर्शन येऊन जातील तिथे. सो आता आपल्याकडे पहिला एलिमेंट होता आपल्याकडे हायड्रोजन. त्याचा सिम्बॉल H होता आणि ॲटॉमिक नंबर किती 1, म्हणजे त्याच्याकडे एकच इलेक्ट्रॉन आहे. सो आपल्याला माहिती आहे K मध्ये 2 बसतात, आता आपल्याकडे एकच इलेक्ट्रॉन आहे. सो त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्व्हर्शन काय झालं इथं आपल्याकडे 1. त्यानंतर हेलियम मध्ये 2 आहेत, बरोबर. हेलियमचा सिम्बॉल He आपला 2 आहेत इलेक्ट्रॉन. कसे बसतील? K मध्ये 2 बसतात इथे. झाला, K कंप्लीट झाली आपली शेल. आता तिसरा इलेक्ट्रॉन इथे बसणार आहे का? तर नाही, आपल्याला नेक्स्ट शेलची यूज करावं लागेल. जसं की लिथियम मध्ये लिथियमचा आपला ॲटॉमिक नंबर किती आहे? 3 नंबर आहे. सिम्बॉल Li. सो मला 3 इलेक्ट्रॉन भरवायचे त्याच्यामध्ये. सो K मध्ये आपल्याकडे 2 बसतील. त्यानंतर ना इथे राहिला किती? 1. अशा पद्धतीने हे लिथियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालेलं आहे आपल्याला. त्यानंतर नेक्स्ट आहे आपल्याकडे बेरिलियम. बेरिलियमचा नंबर 4 आहे. सो K मध्ये 2 येईल आणि L मध्ये 2 येईल, बरोबर. आता तुम्ही गेस करा. आपल्याकडे आहे नेक्स्ट बोरॉन. त्याचा नंबर आहे 5. K मध्ये किती बसणार माहिती आहे आपल्याला? किती? 2. त्यानंतर काय करणार आपण? 5 - 2 करून बघायचं. राहिले किती? 3 इलेक्ट्रॉन्स. आपल्याकडे जे सेकंड शेल आहे L शेल, त्याच्यामध्ये आपले 3 इलेक्ट्रॉन्स येतील इथे 3. सो 2,3 झालं ते. असंच आपण स्टेप वाईज सगळ्यांचं करूयात. नेक्स्ट कार्बन आहे आपल्याकडे. त्याचा नंबर 6, म्हणजे 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. सो कार्बनमध्ये इथे आपल्याकडे 2 आले. राहिले किती आपल्याकडे? 6 - 2 4. सो इथे आपल्याकडे 4 इलेक्ट्रॉन येणार इथे. त्यानंतर नायट्रोजन आहे. त्याचा नंबर 7. सो K मध्ये आपल्याकडे 2. त्यानंतर L मध्ये 5. सो 2,5 म्हणजे ॲडिशन केलं तर 7 मॅच होतं इथे. सो ते बरोबर आहे आपल्याकडे. त्यानंतर ऑक्सिजन आत्ताच केलं तर आपण, आठवत असेल तुम्हाला. सो K मध्ये किती बसणार आपल्याकडे इथे? 2. L मध्ये राहिले 6. करेक्ट, गुड. त्यानंतर नेक्स्ट फ्लोरीन आहे. त्याचा नंबर 9 आहे. सो आपल्याकडे K मध्ये जातील 2 इलेक्ट्रॉन, L मध्ये जातील आपल्याकडे 7 इलेक्ट्रॉन्स. सो 7 + 2 9 झाले आपल्याकडे. ओके, सो आपलं हे पण बरोबर झालं. त्यानंतर निऑन. टोटल आपल्याकडे 10 इलेक्ट्रॉन्स आहेत. सो आपल्याला K ची कॅपॅसिटी माहिती आहे किती? 2 इलेक्ट्रॉन बसले. त्यानंतर राहिले किती आपल्याकडे? 8 राहिले. सो त्याच्यामध्ये 8 आला असा. सो अशा पद्धतीने आपण निऑन पर्यंत केलेलं आहे. नेक्स्ट आहे आपल्याकडे सोडियम. सो त्याचा नंबर आपल्याकडे 11 आहे. आपल्याला माहिती आहे K मध्ये 2 बसतात, L मध्ये तर मॅक्झिमम आपल्याकडे 8च बसतात. सो 11 मधून 2 गेले, किती राहिले आपल्याकडे? 9 इलेक्ट्रॉन राहिले. सो आपल्याला L शेल मध्ये 9 बसत नाही आहेत. ओके, ही K शेल आहे आपल्याकडे. त्यानंतर ही L आहे. सो किती बसणार इथं? 8च बसणार आपल्याकडे. मग राहिला किती आपल्याकडे? 1 राहिला इलेक्ट्रॉन अजून. सो मग तो नेक्स्ट शेलमध्ये येईल आपले M शेलमध्ये. सो इथे 1 येईल असा. त्यानंतर मॅग्नेशियम 12 नंबर. सो K मध्ये 2 येणार, L मध्ये आपल्याकडे 8. सो 8 + 2 10. राहिले किती? 2. सो नेक्स्ट शेल आपल्याकडे M मध्ये 2 आले इथे असे. त्यानंतर ॲल्युमिनियम 13 नंबर. सो K मध्ये 2, L मध्ये 8, 10 झाले, इथे 3 येईल. त्यानंतर नेक्स्ट सिलिकॉन. इथे 2, 8 आणि इथे 4. त्यानंतर नेक्स्ट आहे आपल्याकडे फॉस्फरस. त्यासाठी काय होईल? आपला नंबर तर 15 आहे, बरोबर. सो काय करायचं? K मध्ये 2 आले, राहिले किती? 15 - 2 13 राहिले. सो इथे आपल्याकडे L मध्ये मग किती बसतो आपण? 8च. सो 8 + 2 10 झाले आपल्याकडे. राहिले किती? अजून 5 राहिले. सो इथे मग मी 5 करतो. 2, 8, 5. त्यानंतर सल्फरमध्ये 2, देन 8, 10 झाले, राहिले किती? 6. 2, 8, 6. क्लोरीनमध्ये 17 नंबर. सो 2, देन 8, देन 7. देन अर्गॉन ॲटॉमिक नंबर 18. सो 2, देन 8 आणि देन 8. सो अशा पद्धतीने आपण अर्गॉनपर्यंत केलेले, म्हणजे आपले K शेल पण फिलअप झाली, L पण, आणि M मध्ये तशी 18ची कॅपॅसिटी असते, पण सध्या आपण 8च बसवणार आहेत आपण. ओके, सो आता नेक्स्ट जो इलेक्ट्रॉन येईल तो आपला नेक्स्ट शेलमध्ये जाईल. मग तिथे आपल्याला एक N शेलची पण गरज पडणार इथे आता आपल्याकडे. सो आपल्याकडे नेक्स्ट आहे पोटॅशियम इथे. सो पोटॅशियमचा नंबर किती आपल्याकडे? 19. सो K मध्ये 2 बसले, L मध्ये 8. आता सध्या आपण M मध्ये पण 8च बसवणार आहोत. सो राहिले किती आपल्याकडे? मग आता 1 इलेक्ट्रॉन राहिला. सो 8 + 8 16 + 2 18, म्हणजे एकच राहिला इलेक्ट्रॉन. 19 - 18 1. सो हा इथे आला आपल्याकडे 1. कोणत्या शेलमध्ये आला तो बघा. इथे आपली ही K शेल आहे, देन L, M आणि ही N शेलची गरज पडली आपल्याला.
असंच कॅल्शियममध्ये 20 आहे, के मध्ये आपल्याकडे 2 आला, एल मध्ये आपल्याकडे 8 इलेक्ट्रॉन्स, एम मध्ये आपल्याकडे परत 8 इलेक्ट्रॉन्स आणि एन मध्ये आपल्याकडे 2 इलेक्ट्रॉन्स. सो अशा पद्धतीने आपण फर्स्ट 20 एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढलेलं आहे. हे खूप महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. जसं की आपल्याला जर सिम्बॉल माहीत असतील, नेम माहीत असेल तर आपण त्यांचे फॉर्म्युला काढणार आणि एकदा फॉर्म्युला आले की आपण पुढे रिॲक्शनमध्ये त्यांचा यूज करू शकतो. म्हणजे केमिस्ट्री पूर्ण आपल्याला तिथे इझी होऊन जाईल तिथे. सो कुठल्या याचा प्रॉब्लेम येणार नाही आपल्याला तिथे. सो याची प्रॅक्टिस केली पाहिजे आपण. सो आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूयात यांची व्हॅलन्सी कशी काढायची, म्हणजे कोणावर किती चार्ज असतो, परत फॉर्म्युले कसे बनवायचे, यासाठी खूप हेल्पफुल राहील. आणि एक आपण काय करू, याच्यावरती एक क्विज पण घेऊयात आपण आता इथे नेक्स्ट लेक्चरमध्ये. क्विज पण करूया त्याच्यावरती आपण.